वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुम्हाला 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स मधला जो 9 चॅप्टर आहे डिस्काउंट अँड कमिशन त्याच्यामधील प्रॅक्टिस सेट 9.1 मधले क्वेश्चन 5 to 8 सॉल्व्ह करून दाखवणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 1 to 4 सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही सपना होम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सची प्लेलिस्ट पाहायला मिळेल. तिथे तुम्ही हे 1 to 4 चे क्वेश्चनचा व्हिडिओ प्लस याच्या आधीचे पण जेवढे प्रॅक्टिस सेट आहेत त्याचे पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधला जो 5th क्वेश्चन आहे तो पाहूयात. द मार्क प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. अ कस्टमर परचेस्ड इट फॉर रुपीज 1955. फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. ओके, आपल्याला इथे काय काय माहिती आहे? मार्क प्राइस माहिती आहे, सेलिंग प्राइस माहिती आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट माहित नाहीये. मग आता आपण हे सॉल्व्ह करूया. इथे लिहूया मार्क प्राइस. जी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते क्वेश्चन मधून ती लिहून घेऊया. 2300. ओके, सेलिंग प्राइस ती 1955. ओके, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट क्वेश्चन मार्क. हेच तर फाइंड आउट करायचं आपल्याला. मग आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचं माहिती आहे ना. आधी आपण डिस्काउंटचं फॉर्म्युला लिहूया. इथे लिहूया डिस्काउंट. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ओके, मग इथे लिहूया 2300 मायनस 1955. आन्सर किती आलं? 345 रुपीज. ओके, आता पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढूया. आपल्याला डिस्काउंट काढले तर पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इथे लिहूया आपण. इज इक्वल टू डिस्काउंट अमाऊंट आहे इथे लिहूया. आता फॉर्म्युला लिहितो मी. डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. हा आहे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. मग डिस्काउंट किती आहे? 345 रुपीज. मार्क प्राइस किती आहे? 2300 इंटू 100. आता हे सॉल्व्ह करणं सोपं नाही. 0 कट झाला, 0 कट झाला. मग 23 ने आपण 345 आपण इथे डिवाइड करूया. पेन्सिलने करतो मी इथे रफ. हे 0 कट, हे 0 कट. 345 ला आपण कितीने करणार डिवाइड? 23 ने. मग 23 1 जा 23. रिमाइंडर किती राहिला? 11. ओके, 5 आले. मग 23 5 जा 150. रिमाइंडर 0. ओके, आन्सर किती आला आपलं? 15. मग इथे लिहायचं 15. हे 15 काय आहे? पर्सेंटेज, म्हणून ते पर्सेंटेजचं साईन. ओके, आपला आन्सर आहे पर्सेंटेज 15%. मग इथे लिहायचं देअर फॉर द percentage of discount is 15%. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता 6th क्वेश्चन काय इथे? तर शॉपकीपर गिव्स 11% ऑफ डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज रुपीज किती आहे? 22,250. देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. ओके, तर आपल्याला इथे काय काय माहिती आहे? सेलिंग प्राइस माहिती आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 22,250. ओके, आता आपल्याला अजून काय माहिती आहे? पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट माहिती आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती येते? 11%. ओके, आणि अजून काय माहिती? मार्क प्राइस माहिती आहे का आपल्याला? नाही. मार्क प्राइस तर फाइंड आउट करायची आहे. ही क्वेश्चन मार्क. ओके, मार्क प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर मग आपण इथे सपोज आता इथे मार्क प्राइस आपल्याला माहित नाही. मार्क प्राइस वरती आपल्याला डिस्काउंट असतो की नाही? सेलिंग प्राइस वरती डिस्काउंटचे पर्सेंटेज नसतात. पर्सेंटेज जे 11% आहेत ना, ही मार्क प्राइस वरती हे पर्सेंटेज आहेत. आणि मार्क प्राइस वरती डिस्काउंटचे पर्सेंटेज जर आपण फाइंड आउट केलं, म्हणजे डिस्काउंट किती फाइंड आउट केला आणि तो मार्क प्राइस मधून मायनस केला तर सेलिंग प्राइस मिळते.
पण आपल्याला इथे सेलिंग प्राइस दिलेली आहे, मार्क प्राइस नाही दिली. तर मार्क प्राइस आपण सेलिंग प्राइस वरती डायरेक्ट 11% नाही फाइंड आउट करू शकत. आपल्याला मार्क प्राइस अज्युम करावी लागेल. मग अज्युम काय करायचं आपण, तर आपण इथे लिहायचं सपोज मार्क प्राइस इज रुपीज एक्स. कारण जे 11% आहे ते एक्स वरती आहेत ना, मार्क प्राइस वरती आहेत. मार्क प्राइस तर आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे मग तिला अज्युम करायची. मग डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. आहे की नाही, मार्क प्राइस वरती आपण मायनस करतो पर्सेंटेज. मग मार्क प्राइस किती आहे एक्स, आणि इथे मायनस किती आहेत 11%. ओके, म्हणजेच किती होणार आहे, तर एक्स हे इंटू इथे सॉरी हे इंटू असतं मार्क प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ एक्स. म्हणजे इथे एक्स इंटू 11% म्हणजे एक्स इंटू 11/100. ओके, म्हणजेच ह्याचा मिनिंग काय होतो 11x/100. ओके, हे काय आपलं डिस्काउंट. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. इथे फॉर्म्युला चुकला होता माझा, मायनस लिहिलं होतं चुकून, ते इंटू असतं तिकडे. आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट झालेलं आहे. मग आता सेलिंग प्राइस. ओके, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ओके, आता मार्क प्राइस काय आपण अज्युम केलेली आहे एक्स, आणि डिस्काउंट किती आहे तर 11x/100. ओके, आणि सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस आपल्याला माहिती आहे ती आहे 22,250. ओके, मग आता आपण ह्याचा यूज करून हा सॉल्व्ह केलं, आपल्याला आपला आन्सर मिळतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, एक्स म्हणजेच मार्क प्राइस. मग आता इथे लिहायचं 22250 इज इक्वल टू, आता हे सॉल्व्ह करायचं आहे. इथे डिनॉमिनेटर किती 1 आहे ना, आपल्याला प्लस मायनस करताना आपल्याला काय करायचं डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. मग इथे 100 डिनॉमिनेटर करायला काय लागेल, याला 100ला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे काय होणार 100x/100 आणि मायनस 11x/100. आणि ह्याचा डिनॉमिनेटर आपण एक असतो त्यावेळी काय करतो एकदाच लिहितो. म्हणजे तो कसं होणार 100. ह्याची काय होणार 100x मायनस 11x. ओके, हे प्लस मायनस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधीचे येथे शिकलेले आहेत. मग इथे आपण हे आहे तसं लिहिलं. मग आता हे 100x मायनस 11x किती होतात तर 89x/100. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सचं जे पद आहे ना आपण लेफ्ट साईडला घेऊया. मग आपण काय करणार, हे सगळं इकडे घ्यायचं आणि हे इकडे घ्यायचं. म्हणजेच 89x ओके इज इक्वल टू, आता हे 22250. आता 100 जे अपोजिट साईडला घेतल्यामुळे इथे डिनॉमिनेटरमध्ये ते काय मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू 100. ओके, तर मग हे इथे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग हे 89ला आपण अपोजिट साईड लिहू. इथे 22250 इंटू 100 अपॉन 89. ओके, एक्सची व्हॅल्यू काढायची. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. 89ने आपण याला डिवाइड करायचं, रफमध्ये डिवाइड करू आपण. 22250 89. ओके, 89 याला 2च लागतो बघा. 89 2 178. ओके, रिमाइंडर किती आहेत 44. हे 5 इथे आले. ओके, मग 89 5 444 रिमाइंडर 000. इथे 250 आले प्लस हे 200. म्हणजे काय ह्याचं आपण डिवाइड केलं. आता 100ने मल्टिप्लाय करायचं. मग 250 इंटू 100 किती होतात तर 250 इंटू 100 म्हणजे 2 0 इथे ऍड करायचे 25,000. ओके, एक्स म्हणजे 25,000. म्हणजेच काय आपलं द मार्क प्राइस ऑफ टीव्ही सेट इज ₹25,000. मग इथे यायचं देअर फोर मार्क प्राइस of TV set is ₹25,000 only. ओके,
चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 7th क्वेश्चन. आता 7th क्वेश्चन मध्ये ना इथे फक्त फिल इन द ब्लँक्स आहेत, बाकी सगळं आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. हे रीड करतो बघा. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क प्राइस, अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ ₹17. ओके. टू फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द कस्टमर, fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. ओके. आता यांनी सगळं सॉल्व्ह करून दिलेलं, फक्त फिल इन द ब्लँक्स करायचे. ओके. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम इज ₹100. ओके. ₹100 मार्क प्राइस आहे. ओके. मग इथे बघा, देअर फॉर कस्टमर दॅट आयटम कॉस्ट. ओके. आयटम कॉस्ट किती आहे? ₹90 झाली. ओके. मग ती काय असणार? मार्क प्राइस किती आहे? तर 100. इथे दिलेले 100. ओके. आता 100 मधून 90 जर पडले तर डिस्काउंट किती झालेला आहे? 100 मायनस 90 इज 10. ओके. म्हणजे ₹10 मायनस झालेले आहेत. ओके. हेन्स वेन द डिस्काउंट इज ओके 10, आता 10 लिहिलं की नाही आपण इथे, मग 10च लिहायचं. देन द सेलिंग प्राइस इज 90. हेच थोडंसं रिव्हर्स ऑर्डरमध्ये दिलेलं आहे, नंबर्समध्ये दिलेलं आहे. ओके. आता इज ₹90. सपोज वेन द डिस्काउंट इज डॅश रुपीज, द सेलिंग प्राइस इज ₹X. ओके. म्हणजे जेव्हा सेलिंग प्राइस X असेल तर डिस्काउंट इथे किती असणार आहे? आता इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी डिस्काउंटची अमाऊंट किती दिलेली आहे? ₹17. ओके. जर सेलिंग प्राइस जर X असेल तर डिस्काउंट किती आहे? इथे 17 आहे. आपण हा 17 जो दिलेला डिस्काउंट तो नंबर मध्ये इथे लिहून टाकू. ओके. मग इथे काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? तर जर आपल्याला इथे दोन रिलेशन कळलेले आहेत. जर सेलिंग प्राइस 90 असेल तेव्हा डिस्काउंट आहे ₹10 आणि सेलिंग प्राइस X असेल तेव्हा डिस्काउंट आहे ₹17. मग आता आपण इथे सेलिंग प्राइस X आहे तर डिस्काउंट किती आहे? ₹17. आणि सेलिंग प्राइस जेव्हा 90 असेल तेव्हा डिस्काउंट किती आहे? 10. ओके. हे डायरेक्ट रिलेशन मध्ये आहे. मग हे सॉल्व्ह करूया. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 17 अपोजिट साईडला करा, म्हणजे 90 × 17/10. मग इथे लिहायचं आपण 17 × 90/10. हे सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर मिळतं. बस 0 0 कट झाला. मग 9 × 17 किती होतात? 153. ओके. इझी आहे ना. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथे. इथे यांनी दोन रिलेशन दिलेले आहेत. जेव्हा 10% डिस्काउंट असतो तेव्हा डिस्काउंटची अमाऊंट किती? ₹17 आहे. तर मग जर ₹100 सेलिंग प्राइस, आपले ₹90 सेलिंग प्राइस असेल तर ₹10 डिस्काउंट म्हणजे ₹100 त्याची मार्क प्राइस होते. सेम वे इथे. ओके. ₹17 डिस्काउंट असतो तर सेलिंग प्राइस X असते. ओके. आपल्याला Xची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 153. ओके. चलो आता आपण 8th क्वेश्चन पाहूया. 8th क्वेश्चन काय आहे? अ शॉपकीपर डिसाइड्स टू सेल अ सर्टेन आयटम ॲट अ सर्टेन प्राइस. ही टॅग्स द प्राइस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. ओके. नीट समजून घ्या हे क्वेश्चन. जे डिसाइडेड प्राइस आहे ज्याच्यामध्ये त्याला सेल करायचं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यावरती टॅग कितीचा वाढवलेला आहे? 25% टॅग वाढवलेला, म्हणजे अमाऊंट त्याची 25% वाढवलेली. वाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. ओके. आता जी वाढवलेली प्राइस आहे त्याच्यावरती 20% डिस्काउंट ऑफर केलेलं आहे. फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. ओके. म्हणजे जी त्या प्राइस मध्ये तो सेल करणार त्याच्यामध्ये आणि जी डिसाईड केली होती त्याने ऑलरेडी प्राइस सेल करण्याची त्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? कारण यांनी काय सांगितलेलं आहे? त्याला समजा एका अमाऊंटला ती प्रोडक्ट सेल करायचा होता, पण त्याने त्या प्रोडक्टची कॉस्ट 25% वाढवलेली आहे आणि वाढवलेल्या कॉस्टवरती परत 20% डिस्काउंट दिलेलं आहे. तर त्याला किती पर्सेंटेजचा फायदा किंवा लॉस होतो? आता आपल्याला ओव्हरऑल असं वाटतं की त्याला 5% जास्त प्रॉफिट मिळतो, पण एक्झॅक्टली असं होत नाही. हे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावरती समजेल. तर आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आणि आता इथे जी डिसाइडेड प्राइस आहे ना ती आपल्याला माहित नाही. आपण काय करायचं? अज्युम करायची प्राइस. तर मी ₹100 अज्युम करतो, कारण 100चे पर्सेंटेज काढणं सोपं असतं. त्याच्यामुळे आपण ₹100 अज्युम करूया. तुम्ही कोणती अज्युम करू शकता, पण तुम्ही दुसरी कुठली प्राइस अज्युम केली तर थोडंसं कॅल्क्युलेशन थोडं क्रिटिकल राहू शकतात. आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणजे अज्युम प्राइस आहे ती 100 पकडू, म्हणजे त्याचे 20% 25% आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतं. मग इथे लिहायचं लेट द डिसाइडेड प्राइस इज ₹100. ओके. ₹100 डिसाइडेड प्राइस आहे. मग त्याने कितीने कॉस्ट त्याची इन्क्रीज केली? 25%. मग इन्क्रीज ऑन डिसाइडेड प्राइस.
ओके इज इक्वल टू किती आहे 25 25%. ओके 100वरती 25% इन्क्रीज केले म्हणजे किती झाले 25. 100चे 25% 25 होतात म्हणजे प्राइस किती झाली आता 125 रुपीज. मग इथे लिहायचं ओके मार्क प्राइस इज इक्वल टू 100 प्लस 25 इज इक्वल टू 125 रुपीज. ओके आता त्याची जी मार्क प्राइस आहे ती झाली 125 रुपीज. आता त्याने किती डिस्काउंट ऑफर केलेलं आहे 20%. मग इथे काय लिहायचं डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. मार्क प्राइस किती आहे 125 इंटू 20%. ओके आता 20% म्हणजे 20/100 125 इंटू 20/100. तर हे किती झालं 21 21 इथे 5. मग 5ने डिवाइड करायचं बघा रफमध्ये मी करून दाखवतो तुम्हाला 21 20 आणि 25 100. मग 5 1 5 आणि 5 इंटू 25. ओके 125ला डिवाइड केलेलं आहे. आन्सर किती आलेला आपल्या इथं ओनली 25. ओके पर्सेंटेज. ओके आपला आन्सर आलेला डिस्काउंटचं 25%. 25 रुपीज. हे पर्सेंटेज नाही. आता आपल्याला पर्सेंटेज होतं ना 25%. मग आपण रुपीजमध्ये फाइंड आउट केलं म्हणजे किती झालं डिस्काउंट किती आलेलं 25 रुपीज. म्हणजे मार्क प्राइसवरती डिस्काउंट किती झालेलं आपलं 25 रुपीजचं डिस्काउंट झालेलं आहे. मग आता सेलिंग प्राइस काढू. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता मार्क प्राइस किती होती 125 मायनस डिस्काउंट किती आला 25 रुपीजचा म्हणजे सेलिंग प्राइस किती आली 100 रुपीज सेलिंग प्राइस आली की नाही. मग आता मला सांगा काय झालं इथे 25%ने प्राइस वाढली आणि वाढलेल्या प्राइसवरती 20% डिस्काउंट जेव्हा ऑफर केला तेव्हा एक्झॅक्टली सेलिंग प्राइस किती आली 100. ऑलरेडी आपली डिसाइडेड प्राइस किती होती 100 होती. आता इथे तुम्ही बघू शकता सेलिंग प्राइस आली 100 आणि आपली डिसाइडेड प्राइस किती होती ती पण होती 100 रुपीज. ओके म्हणजे काही चेंजेस आले का नाही झाले चेंजेस सेम प्राइस आली. ओके मग आपण आपला आन्सर लिहायचा देअरफॉर द सेलिंग प्राइस and decided price is same. Therefore percentage therefore the percentage on decided इज 0%. ओके चेंजेस किती झाले 0%ने चेंजेस झालेले कारण प्राइस आधी 100 होते डिसाइडेड त्याच्यामध्ये 125% आपण वाढवलेले आहेत आणि 125 रुपीजचे आपण 20% डिस्काउंट केल्यानंतर 25 रुपीज मायनस झाले आणि सेलिंग प्राइस झाली 100. ओके तर मित्रांनो व्हिडिओ आपला संपलेला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहूयात. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल पुढचा व्हिडिओ मी अपलोड करणार तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच.